रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय रशी वडी। तर रशी वडी बनवण्यासाठी तर चला, गौरी चॅनलवर नवीन असाल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। रशी वडी म्हणजे काय, आळूची वडी बनवायची आणि रशी बनवायची आहे। ती काही खूप अवघड नाही आहे, पण गावकडच्या पद्धतीने कशी बनवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू। रशी वडी कशी बनवायची ते बघूया। तर ह्या रशीमध्ये वडी अशा पद्धतीने टाकून खातात, तर इथे मी वडी टाकून घेतलेली आहे आधीची। तर आता ही रशी आपल्याला खाऊन घ्यायची आहे। तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रशी वडीसाठी आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे। तर मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे भाजलेला कांदा, खोबरं, खडा मसाला, धने 2 चमचे घेतलेले, कोथिंबीर घ्यायची आहे, एसूर घ्यायचा आहे, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, बाजरी आणि हिरव्या मिरच्या 5 ते 6 घेतलेल्या आहे, बारीक आहे, जास्त तिखट नाही। आलं लसूण पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मसाला आपण बारीक दळून घेऊया। मसाला आपल्याला झालेला आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घालून घेतलेले, तेल छान गरम झालेले, आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, कढीपत्ता घालून घेऊया, हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। गॅस कमी ठेवलेला आहे, गॅस फुल नाही आहे, नाहीतर पटकन आलं लसूण पेस्ट जळून जाईल। तर अशा पद्धतीने मसाला छान भाजून घ्यायचा कमी गॅसवर। लाल मसाले घालून घेऊया तरीसाठी, लाल मिरची पावडर, हळद पावडर, हिंग आणि मीठ मसाला घालून घेतलेला आहे। किचन किंग घातला तरीही चालेल। आवडीनुसार मसाले घालून घ्यायचे। दळलेला मसाला आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा, मसाला छान परतून घ्यायचा। मसाला खाली करपून न देता छान परतून घ्यायचा। गॅस फुल करा किंवा कमी गॅसवर परतवला तरीही चालतं, पण खाली डागू नाही द्यायचा, हलवत राहायचं सारखं। मसाला छान परतून झालेला आहे आपल्याला, म्हणजे अजून थोडासा परतून घ्यायचा आहे, पूर्णपणे झालेला नाही आहे, पण अशा पद्धतीने छान मस्त मसाला परतून घ्यायचा आहे। तेल सुटूपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा। मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे, तर अशा पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे छान। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। मसाल्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करून भाजी वाढून घ्यायची। तर आता इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झालेला आहे, तेल सुटलं म्हणजे मग आपल्याला मसाला झाला असं समजून घ्यायचं। आता गरम पाण्याचा वापर करून आपण भाजी तयार करून घेऊ। कसं तेल आलं आहे वरती मसाल्यावरती, अशा पद्धतीने तेल आलं पाहिजे। आता आपण गरम पाणी घालून घेऊया, मसाला मिक्स करून घेऊया। रशीला उकळी घ्यायची आहे, मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। गरम पाणी घातलेलं आहे तेव्हाच उकळी येईल, तर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। भाजी छान अशी इथं मस्त उकळलेली आहे आपल्याली रशी, तर छान अशी मस्त तरी आलेली, तर बघू शकता। आता गॅस बंद करूया। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। तुम्ही पण अशीच रशी बनवू शकता। रशी बनवल्यानंतर इथे आळूची वडी बनवायची। आळूची वडी सर्वांनाच येते म्हणून मी आळूची वडी दाखवलेली नाही आहे। रशीमध्ये आपल्याला घ्यायची आहे आळूची वडी। तर आळूची वडी जेवणात कशी घ्यायची ते सुद्धा दाखवणार आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि आळूची वडी तुम्ही बनवून घ्या। मी इथे आळूची वडी बनवून घेतलेली आहे। रशी वडी खायची आहे तर ह्या अशा पद्धतीने वडी बनवून घ्या। वडी तळून घेतली, कच्ची घेतली तरीही चालतं। तर इथं आपल्याला रशी झालेली आहे आणि वड्यासुद्धा झालेल्या आहे। तर रशीमध्ये वडे आपल्याला अशा पद्धतीने टाकून खायचे असतात, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाल्लं तरीही पण चालतं। तर अशा पद्धतीने वड्या टाकून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने ताट तयार करायचं। तर बघू शकता छान असं इथं मस्त आपल्याला रशी वडी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा। आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला, आजच्यासाठी धन्यवाद। भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा। अशा पद्धतीने रशी वडी नक्की बनवून बघा। धन्यवाद। अशा पद्धतीने रशी वडी भाकरीच्या कुटक्यावरती घेऊन खायची आहे। तर अशा पद्धतीने कुटका घ्यायचा आहे, एकच नंबर झालेली आहे।